लहानपणी आई बाबा वारले तेव्हा मोठ्या बहिणीने आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या दोन्ही भावांना आई बाबांसारखं प्रेम दिलं. त्यांना फक्त लहानाचं मोठं केलं नाही, तर त्यांना चांगल्या शाळेत पाठवून योग्य ते शिक्षण दिले. हे सर्व करणारी बहीण कुठे कामाला नव्हती. तिला महिन्याकाठी पगार मिळत नव्हता, तर लोकांच्या शेतात जाऊन मोलमजुरी करून तिने आपल्या भावांना मोठं केलं. पण तीच बहीण आजारी पडली तेव्हा नोकरी करणाऱ्या भावांनी असं काही केलं की ऐकून अंगावर काटा येईल. एका छोट्याशा खेडेगावात 3 भावंड राहत होती. सुनीता आणि तिचे 2 लहान भाऊ. लहानपणीच त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या डोक्यावरचे मायेचे छत्र कायमचे हरपले. त्यावेळी सुनीता अवघी 16 वर्षांची होती. ज्या वयात मुलींनी स्वप्न पाहायची, शिक्षण घ्यायचं आणि आयुष्याची दिशा ठरवायची असते, त्या वयात तिच्यावर 2 लहान भावांची जबाबदारी येऊन पडली. तिचे खांदे अजून इतके मजबूत झाले नव्हते की एवढं मोठं ओझं पेलता येईल, पण परिस्थितीने तिला वेळेआधीच मोठं केलं. सुनीताच्या आईबाबांचा अंत्यविधी झाल्यानंतर सर्व नातेवाईक आपापल्या घरी परतले. कोणालाही त्या 3 लेकरांची जबाबदारी घ्यायची नव्हती. प्रत्येकाच्या मनात एकच भीती, आपण थांबलो तर या 3 मुलांची जबाबदारी आपल्यावर येईल. नातेवाईकांनी पाठ फिरवली असली तरी गावातील काही प्रतिष्ठित लोक त्या घरात जमले आणि मुलांच्या भवितव्याबद्दल चर्चा सुरू झाली. काहींनी सुचवलं, या मुलांना वसतिगृहात पाठवूया, तिथे त्यांचं राहणं खाणं आणि शिक्षण होईल. पण काही जण म्हणाले, तिथे पाठवलं तर मुलं बिघडतील. शेवटी गावचे पोलीस पाटील म्हणाले, सुनीता एवढीही लहान नाही आहे. ती आजूबाजूला जाऊन घरकाम करू लागली तर पैसे मिळतील. त्या पैशातून ती भावांचा सांभाळ करू शकते. त्यांच्याकडे स्वतःचं घर आहे, शेती आहे. थोड्या दिवसांनी मुलं मोठी होतील आणि स्वतः शेती करतील. तोपर्यंत कोणीतरी ती शेती करून त्या शेतीतील पिकणारे अर्धधान्य ह्या मुलांच्या घरी देईल. तसेही मुलीला जास्त शिकण्याची गरज नाही. ती पुढे लग्न करून दुसऱ्या घरी जाणार आहे, पण मुलांना गावात प्राथमिक शाळेत शिकवता येईल. पोलीस पाटलांनी असं सांगितल्यावर सर्वांनी त्याला होकार दिला आणि त्या क्षणापासून सुनीताच्या आयुष्यातील खरी लढाई सुरू झाली. सुरुवातीला सुनीताने गावातील श्रीमंत लोकांच्या घरी जाऊन कोणाची भांडी धुण्याचे काम केले तर कोणाकडे फरशी पुसण्याचे काम केले. सुनीता कमी वयात सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करते हे पाहून गावातील काही महिला सुनीताला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मिरच्यांची देठं तोडण्यासाठी, तर काही महिला तांदूळ साफ करण्यासाठी बोलावून त्या बदल्यात तिला लाल मिरच्याची पावडर आणि तांदूळ देत असत. सुनीताने जरी शाळेत जाणे बंद केले असले तरी तिने आपल्या भावांना शाळेपासून वंचित ठेवले नाही. आपल्या कमाईच्या पैशातून सुनीता 2 भावांच्या शाळेची फी आणि घर खर्च चालवत होती. सुनीता थोडी मोठी झाल्यानंतर लोक तिला शेतातील कामं करण्यासाठी मजुरीवर बोलू लागले. तिथे सुनीताला दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी लगेचच मजुरीचे पैसे मिळत होते आणि ते पैसे घर कामाच्या तुलनेत जास्त होते. त्यामुळे हळूहळू सुनीताने घर काम कमी करून शेतीमध्येच मजुरीचं काम करण्यास सुरुवात केली. हे करत असताना सुनीताची जर कधी तब्येत बिघडली तरी ती कधीही डॉक्टरकडे जात नव्हती. घरगुती उपाय करून वेळ मारून न्यायची. डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरांची फी, औषधांचा खर्च हे आपल्याला परवडण्यासारखं नाही याची सुनीताला जाणीव होती. पण या उलट जर तिच्या 2 भावांपैकी जर कोणता भाऊ आजारी पडला तर मात्र ती त्याला लगेच डॉक्टरांकडे घेऊन जात होती. का तर आपल्या भावांचा आजार वाढायला नको, आजारपणामुळे त्यांच्या अभ्यासात व्यत्यय यायला नको आणि त्याचे वर्ष जायला नको. एवढी काळजी सुनीता आपल्या भावांची घेत होती. हळूहळू काही वर्ष सरली आणि सुनीताचे लग्नाचे वय झाले. त्यावेळी शेजारच्या बायका तिला टोमणे मारू लागल्या, सुनीता तुझे लग्नाचं वय झालं आहे, तू लवकरात लवकर लग्न कर. आता लग्न नाही केलंस तर तुला चांगला नवरा मिळणार नाही. एकदा का वय निघून गेलं ना, मग तुला ज्याची बायको मेली असेल अशा माणसासोबत लग्न करावं लागेल. अशा माणसासोबत लग्न करून काय फायदा? तुला मुलं होण्याऐवजी तुला त्याच माणसाची मुलं सांभाळावी लागतील. तर काही बायका म्हणायच्या, तू उशिरा लग्न केलंस मग तुला मुलं बाळ तरी कधी होणार? तू म्हातारी झाल्यावर का? सुनीताला कोणीही किती काही म्हणालं तरी ती कोणालाच उलटून उत्तर देत नव्हती. तिचं ध्येय एकच होतं, जे म्हणजे आपल्या भावांना चांगले शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं. सुनीता कधीही आपल्या ध्येयापासून विचलित झाली नाही. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी तिला किती काबाड कष्ट करावे लागले
किती यातना सहन कराव्या लागल्या, पण ती कधीच एक पाऊल सुद्धा मागे हटली नाही. दोन्ही भावांचे 10वी पर्यंतचं शिक्षण गावातल्या शाळेत झाल्यानंतर तिने आपल्या दोन्ही भावांना पुढील शिक्षणासाठी शहरात पाठवले. तिथे दोन्ही भावांसाठी एक छोटी खोली घेऊन त्यांच्या राहण्याची सोय केली. आपल्या भावांना जेवण बनवण्यासाठी आपण तिथे जाऊन राहावे असे सुनीताला वाटत होते, पण आपण तिथे राहिलो तर आपली आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटून जाईल, आणि असे झाले तर खाणार काय? म्हणून सुनीता एकटी गावच्या घरात राहिली आणि आपल्या भावांना जेवढ्या पैशांची गरज होती तेवढे पैसे ती पुरवत राहिली. वेळप्रसंगी तिने चटणी भाकरी खाऊन दिवस काढले, पण आपल्या भावांना कधीच पैशाची कमी पडू दिली नाही, आणि तिच्या भावांनी देखील आपल्या बहिणीची मेहनत वाया जाऊ दिली नाही. त्यांनी लक्षपूर्वक प्रामाणिकपणे अभ्यास करून चांगल्या प्रकारे शिक्षण घेतले आणि शहरातच नोकरीला लागले. पण नोकरीला लागल्यानंतर ते आपल्या बहिणीला विसरले नाहीत. आलेला पूर्ण पगार ते आपल्या बहिणींच्या हातात देत होते. काही महिन्यातच दोन्ही भावांनी दिलेल्या पैशातून सुनीताने शहरात एक घर घेतले आणि दोन्ही भावांना म्हणाली, तुम्ही भाड्याच्या घरात राहू नका, तुम्ही स्वतःच्या घरात राहा. मग तिघेही भावंड पहिलीसारखीच एकाच घरात राहू लागली. सुनीताने आपल्या भावांचे भले व्हावे म्हणून अजून लग्न केले नव्हते, परंतु तिला आपल्या भावांच्या लग्नाची चिंता होती. एक दिवस आपल्या दोन्ही भावांजवळ बसून त्यांच्या लग्नाचा तिने विषय काढला आणि म्हणाली, अरविंद आणि सुजय, तुम्हा दोघांच्या लग्नाचं वय झालं आहे. लवकरच तुमचं लग्न करावं लागेल. जर तुम्हाला एखादी मुलगी आवडत असेल तर तसं सांगा. दोघे भाऊ लगेचच पोपटासारखे बोलू लागले. अरविंद म्हणाला, ताई, मला माझ्याच ऑफिसमध्ये काम करणारी मुलगी आवडते. मला तिच्या सोबतच लग्न करायचं आहे. सुनीता म्हणाली, ठीक आहे, पण त्या मुलीच्या घरच्यांची संमती आहे का? नाही तर विनाकारण गोंधळ व्हायला नको. ताई, काही गोंधळ होणार नाही. आम्ही एकाच ठिकाणी काम करतो. आम्हा दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. मग तिच्या कुटुंबातील लोकांना कोणती अडचण असणार आहे? अरे अरविंद, तू बरोबर म्हणत आहेस, पण सर्वच गोष्टी आपण म्हणतो तशा होत नाहीत ना. जर तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी एखादा दुसरा मुलगा शोधला असेल आणि त्यांच्याकडे तुझ्यापेक्षा जास्त पैसा असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यासमोर दोन पर्याय राहतील. एकतर त्यांच्या मुलीचे तुझ्यासोबत लग्न करून द्यायचे, किंवा आपल्या मुलीला विश्वासात घेऊन ते लोक त्यांच्या मुलीचं लग्न त्यांनी शोधलेल्या त्या पैसेवाल्या मुलासोबत करून देतील. आपल्या सुनीताताईंच्या अशा बोलण्यावर अरविंद संतापला आणि म्हणाला, ताई, विनाकारण तोंडाला येईल ते बडबडू नकोस. अगं, तुला माझे चांगले झालेले पाहावत नाही का? सुनीता अगदी शांतपणे अरविंदला समजावत म्हणते, अरविंद, तू चुकीचा विचार करू नकोस. मी फक्त काय घडू शकते याची जाणीव तुला करून दिली. मला तुझे वाईट व्हावे असे अजिबात वाटत नाही. परिस्थिती कशीही येऊ शकते, त्यासाठी मी तुला सतर्क करत आहे. मी तर म्हणते की तू त्या मुलीबरोबर बोलून तिला तिच्या घरच्यांशी बोलून तुमच्या लग्नाविषयी बोलायला सांग. जर तिच्या घरचे तयार झाले तर आपण लगेचच पुढची बोलणी करूया. अरविंदने रागातच फक्त मान हलवली आणि आपल्या खोलीत निघून गेला. अरविंदच्या अशा वागण्याने सुनीताच्या मनाला वाईट वाटले. सुजय, आता तूच सांग, तुला कोणती मुलगी आवडते का? आवडत असेल तर तसं स्पष्ट सांग. आपण स्वतःहून त्या मुलीच्या घरी जाऊ, तिचा हात मागू. सूरज अगदी बिनधास्तपणे म्हणाला, ताई, तिच्या घरी जाऊन तिला लग्नाची मागणी घालण्याची काय गरज नाही. ती माझी कॉलेजपासूनची मैत्रीण आहे आणि मी कितीतरी वेळा तिच्या घरी जाऊन आलो आहे. तिच्या घरच्यांना ही माहीत आहे की मीच त्यांचा जावई होणार आहे. फक्त ही गोष्ट मी तुला सांगण्यापासून घाबरत होतो. मग तर झालंच की, आणि मला काय घाबरायचं? तुला मुलगी आवडते आणि तुला तिच्यासोबत संसार करायचा आहे. यात माझी आवड निवड येथेच कुठे? आपल्या सुनीताताईचे असे बोलणे ऐकल्यानंतर सुजयच्या आनंदाला पारावाच उरला नाही. ताई, मग तू कधी येणार आहेस सोनालीच्या घरी, की सोनालीलाच आपल्या घरी घेऊन येऊ? अरे सुजय, एवढी घाई करू नकोस. अगोदर तुझ्या अरविंद दादाचं पाहूया. त्यांचं लग्न ठरलं की लगेचच आपण सोनालीच्या घरच्यांचा वेळ घेऊन त्यांच्या घरी जाऊन लग्नाची बोलणी करूया. ठीक आहे ताई, असं म्हणत सुजयने तो विषय तिथेच थांबवला. त्यानंतर सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला गेले. सुनीताची झोप मात्र तिच्या डोळ्यापासून कोसो दूर गेली होती. तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. सतत तिच्या डोळ्यासमोर अरविंदचा रागवलेला चेहरा येत होता. आता ह्या मुलाचं काय करायचं? आपणच पुढाकार घेऊन त्या मुलीच्या घरी जाऊया का? पण लगेच तिच्या मनात दुसरा प्रश्न निर्माण झाला. आपण घाई करून त्या मुलीच्या घरी जाऊन तिचा हात आपल्या अरविंदसाठी मागितला आणि तिच्या घरच्यांनी नकार दिला तर? मग तर अरविंद आपल्यावर अजूनच नाराज होईल. काहीही झाले तरी आपल्या भावाला आपल्याला दुखवायचं नाही.
म्हणून सुनीता स्वतःच अरविंदला न सांगता त्या मुलीच्या कुटुंबाविषयी जाणून घेते आणि एका मध्यस्थींच्या मदतीने अरविंदची प्रियसी प्रियांकाच्या घरी जाऊन आपला भाऊ त्यांच्या मुलीसाठी कसा योग्य आहे हे सांगून त्यांच्या मुलीचा आपल्या भावासाठी हात मागते. प्रियांकाच्या घरच्यांना सुनीताचा भूतकाळ समजतो, त्यावेळी ते कोणताही विचार न करता आपली मुलगी सुनीताचा भाऊ अरविंदला देण्यासाठी तयार होतात. त्या दिवशी प्रियांका जेव्हा ऑफिसवरून घरी येते तेव्हा तिचे आई बाबा तिला आपल्या समोर बसवतात आणि विचारतात, तुझे ऑफिस मधल्या एका मुलाबरोबर प्रेम प्रकरण चालू आहे ना? ही गोष्ट तू आमच्यापासून का लपवलीस? उद्यापासून तुझे ऑफिसला जाणे बंद. तू या गोष्टी करण्यासाठी ऑफिसला जातेस का? आपल्या बाबांचे असे मोठ्या आवाजात बोलणे ऐकल्याबरोबर प्रियांकाला धक्काच बसला. ती विचार करू लागली की आजपर्यंत अरविंद आणि माझ्याशिवाय कुणालाच माहित नव्हते, तरी सुद्धा आई बाबांना आमच्याविषयी कसे समजले? प्रियांकाचे बाबा पुन्हा मोठ्याने ओरडले, तो कोण मुलगा आहे? त्याचं नाव काय आहे? तो कुठे राहतो? आणि त्याच्या कुटुंबातील लोक काय करतात? मला आत्ताच्या आत्ता त्या मुलाविषयी सर्व खरं खरं सांग. बाबा, तो त्या मुलाच्या कुटुंबातील लोकांबरोबर मला आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे. मला त्यांचा नंबर दे. आता तर प्रियंकाच्या पायाखालची जमीनच सरकली होती, कारण तिला माहित होतं की अरविंदच्या कुटुंबामध्ये मोठं असं कोणी नाही. एक त्याची मोठी ताई, परंतु तिचे सुद्धा अजून लग्न झालेले नव्हते, आणि दुसरा अरविंदपेक्षा लहान भाऊ, त्याचे सुद्धा लग्न झाले नव्हते. आता काय करायचे? प्रियंका रडू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आपल्या मुलीची अशी अवस्था तिच्या आईला पाहवली नाही, म्हणून प्रियंकाची आई लगेच म्हणाली, बाळा रडू नकोस. तुझ्या मुलीवर प्रेम करतेस आणि जो मुलगा तुझ्यावर प्रेम करतो त्या मुलाचे नाव अरविंद आहे ना? हो, पण आई त्या मुलाचं नाव तुम्हाला कसं समजलं? अगं बाळा रडू नकोस. त्या मुलाची मोठी बहीण इथे आली होती. तिने आम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या आहेत, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या बाबांना तो मुलगा आवडला आहे. बाबांनी तुमच्या लग्नाला होकार दिला आहे. हे ऐकताच प्रियंकाचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रियंकाने लगेच आपल्या आईला घट्ट मिठी मारली आणि बाबांकडे पाहत म्हणाली, थँक्यू बाबा, तुम्ही जगातील सर्वात चांगले बाबा आहात. तेव्हापासून प्रियंकाला हे सर्व घडून आणणाऱ्या आपल्या नंदेचा विसर पडला. प्रियंकाने आनंदात अरविंदला फोन करून सांगितले की माझ्या बाबांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे. पण हे सर्व घडून आणण्यासाठी ज्या व्यक्तीने पुढाकार घेतला होता त्या व्यक्तीचं नाव तिने अरविंदला सुद्धा सांगितलं नाही. पुढे सुनीताने आपल्या दोन्ही भावांचे अगदी रीतिरिवाजाप्रमाणे लग्न करून दिले. तिच्या दोन्ही भावजया घरात आल्या होत्या. भावजया घरात आल्यानंतर सुद्धा घरातील कामे सुनीताच करत होती. तिच्या दोन्ही भावांच्या बायकांना मुले झाल्यानंतर त्या मुलांची मालिश करणे, त्यांची आंघोळ घालणे, मग ती मुले थोडी मोठी झाल्यानंतर त्यांना शाळेत सोडण्यापासून ते घरी आणण्यापर्यंतची सर्व कामे सुनीताच करत होती. पण म्हणतात ना, एखादी मोठी व्यक्ती आपल्या घरात जास्त लुडबुड करू लागली की तीच व्यक्ती सर्वांना खटकते. तसेच काहीसे सुनीताच्या बाबतीत घडू लागले. तिच्या दोन्ही वहिन्या प्रियंका आणि सोनाली तिचा राग करू लागल्या. ही गोष्ट आता अरविंद आणि सुजयच्या सुद्धा लक्षात आली की आपल्या बायका आपल्या ताईचा राग करू लागल्या आहेत. म्हणून दोन्ही भावांनी मिळून निर्णय घेतला की आपण आपल्या ताईला गावच्या घरीच ठेवूया आणि तिला महिन्याकाठी घर खर्चासाठी लागणारे पैसे पाठवून देऊया. कारण सुनीताच्या दोन्ही भावांचे तिच्यावर जीवापाड प्रेम होते आणि ते असणे साहजिकच होते. ज्या बहिणीने आई वडिलांच्या पश्चात आई आणि बाबांची भूमिका अगदी अचूकपणे पार पाडली होती, त्या बहिणीला ते विसरू कसे शकत होते? सुनीताने देखील विचार केला की आपले भाऊ बरोबर बोलत आहेत. इथे राहून अपमान सहन करण्यापेक्षा आपण गावच्या घरी जाऊन राहिलो तर आपल्याला आपल्या मनासारखे राहता येईल आणि कोणाच्या नजरेत आपण खुपणार देखील नाही. दुसऱ्या दिवशी सुनीता आपल्या गावच्या घरी येऊन राहू लागली. काही दिवसांनी अरविंद आणि सुजय एकत्र बसून विचार करतात की ज्या बहिणीने आपल्यासाठी तिच्या तारुण्याचा त्याग केला, स्वतः चटके सहन केले, पण त्याची झळ आपल्यापर्यंत पोहोचू दिली नाही, अशा मात्र पितृतुल्य आपल्या ताईला आपण असं एकटीला आयुष्य जगू द्यायचं नाही. तिच्यासाठी एखादा चांगला पुरुष शोधून त्याच्याबरोबर तिचं लग्न करून देऊया. एकदा का ताईने तिचा संसार थाटला की आपल्यावर केलेल्या तिच्या उपकाराची आपण थोडी तरी परतफेड केली असं होईल. या सकारात्मक विचारातून दोन्ही भावांनी आपल्या सुनीता ताईसाठी प्रशांत नावाच्या एका मुलाचं स्थळ शोधलं, जो त्यांच्या सुनीता ताईंच्या वयाचा होता. प्रशांतचे पहिले लग्न झालं होतं, पण लग्नानंतर 4 दिवसांनी जेव्हा तो आपल्या बायकोला सोबत घेऊन फिरण्यासाठी निघाला होता, त्याच वेळी निश्चित स्थळी पोहोचण्या अगोदरच त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये प्रशांतने आपल्या बायकोला गमावली होती.
एवढ्या थाटामाटात सर्व नातेवाईक, मित्रमंडळी आणि आप्तस्वकीयांच्या साक्षीने झालेलं लग्न लग्न ठरल्यापासून दोघांनी रंगवलेली स्वप्न एका क्षणात विरली गेली. त्यामुळे प्रशांतने अजून दुसरं लग्न केलं नव्हतं. पण त्याच प्रशांतला जेव्हा त्याच्याच मित्राकडून सुनीताच्या जीवनशैलीविषयी समजले, तेव्हा सुसंस्कारी, सुशिक्षित असलेला प्रशांत सुनीताचा विचार करू लागला. ह्या जगात आपल्या भावांसाठी स्वतःच्या आयुष्याचा त्याग करणारी ही मुलगी खूप वैचारिक दिसते. अशा महिलेच्या आयुष्यात जर आपण आनंद भरला तर किती चांगली गोष्ट होईल. हा सकारात्मक विचार मनात येताच प्रशांतने सुनीता बरोबर लग्न करण्यासाठी होकार दिला. अरविंद आणि सुजयने जेव्हा आपल्या ताईला लग्नाविषयी सांगितले, तेव्हा सुरुवातीला सुनीताने सुद्धा लग्नाला नकार दिला. ती म्हणाली, तुम्हाला मदत करायची नसेल तर करू नका, परंतु लग्न हा विषय माझ्यासाठी आता संपला आहे. माझे हातपाय जोपर्यंत चालत आहेत तोपर्यंत मी स्वतः कमवून खाईन, त्यानंतर एखाद्या आश्रमात जाऊन राहील. पण यापुढे मी तुमच्यावर सुद्धा ओझं बनणार नाही. तेव्हा अरविंदने आपल्या सुनीताताईला प्रशांत विषयीची गोष्ट सांगितली आणि त्याने तिच्याविषयी केलेला सकारात्मक विचार सुद्धा सांगितला. त्यावर सुनीता म्हणाली की मला 2 दिवसांची वेळ दे, मी 2 दिवस विचार करून माझा निर्णय सांगते. 2 दिवस सुनीताने विचार केला. जर खरंच आपल्या आयुष्यात एखादा आपल्याला समजून घेणारा जीवनसाथी मिळणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तसेही समाजाचा एकट्या राहणाऱ्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. अजून आपलं वय एवढंही जास्त झालेलं नाही की आपण लग्न करू शकत नाही. मग सुनीताने दुसऱ्या बाजूने विचार केला. जर आपण एकटीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तर आपण जगू शकतो, पण आपल्याला एखादे आजारपण आले तर त्या आजारपणामध्ये आपली साथ कोण देणार? आत्ताच आपण आपल्या भावाच्या बायकांसाठी, त्यांच्या मुलांसाठी एवढं करत होतो, तरी सुद्धा त्यांना आपण नकोसे झालो. मग आजारपणात खरंच कोणी येऊन आपली सेवा करेल का? नाही, हे शक्य नाही. त्यामुळे अरविंद जे म्हणत आहे त्याचा आपण योग्य विचार करून त्या प्रशांत नावाच्या माणसाबरोबर लग्न करायला हवे. 2 दिवसांनी सुनीताने अरविंदकडे आपला होकार कळवला. दोन्ही भावांनी आपल्या मोठ्या ताईचे अगदी साध्या पद्धतीने पण विधिवत लग्न करून दिले. सुनीता आपल्या सासरी गेली. प्रशांत सुशिक्षित, सुसंस्कारी तर होताच, पण तेवढाच तो कुटुंब वत्सल होता. त्याच्या ह्या गुणामुळे सुनीताला त्याच्याबरोबर संसार करण्यासाठी कोणतीही अडचण आली नाही. दोघेही योग्य करणारे असल्यामुळे ते अगदी सुखात समाधाने आपला संसार करू लागले. एक आदर्शवंत दाम्पत्य कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून लोक प्रशांत आणि सुनीताकडे पाहू लागले. सुनीताची तिच्या आयुष्यात हळूहळू बडबडाट होऊ लागली, पण यावर उलट अरविंद आणि सुजयच्या संसारात भांडणे होऊ लागली. सुनीता गावी राहायला आल्यानंतर अरविंद आणि प्रियंकाने आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी पगारावर एक बाई ठेवली, पण ती कधी वेळेवर येत नव्हती तर कधी न सांगता सुट्टी घ्यायची. त्यामुळे प्रियंकाला ऑफिसला जाण्यासाठी अडचणी निर्माण होऊ लागल्या. याच गोष्टीवरून त्या दोघांमध्ये खटके उडू लागले. ती बाई आली नाही की प्रियंका अरविंदला म्हणायची तू ऑफिसला सुट्टी घे, पण अरविंद म्हणायचा की माझी महत्वाची मीटिंग आहे. हे असे किती दिवस चालणार होते? मुलांचा सांभाळ करण्यासाठी हक्काचा माणूस असणे गरजेचे होते, याची प्रचिती हळूहळू प्रियंकाला येत होती. तर सुजय आणि सोनालीच्या संसारात सुद्धा यापेक्षा काही वेगळं नव्हतं. सोनालीने तर घर काम करण्यासाठी आणि मुलांचा सांभाळ करण्यासाठी अशा 2 वेगवेगळ्या बायका ठेवल्या होत्या, पण त्यांचाही काही उपयोग नव्हता. कधी एक यायची तर दुसरी सुट्टी घ्यायची आणि कधी दुसरी आली तर पहिली सुट्टी घ्यायची. त्यामुळे इथे सुद्धा तीच परिस्थिती. शेवटी सुनीताच्या दोन्ही भावांच्या बायकांना कळून चुकले की एकट्या सुनीताच्या मुलांचा करून तापटीप ठेवत होत्या. इथे पैसे खर्च करून कामाला बाया ठेवून सुद्धा तशी कामे होत नाहीत. म्हणून त्या दोघीही आपल्या आपल्या नवऱ्यांना म्हणाल्या, आता सुनीताताईंना बोलवल्याशिवाय पर्याय नाही. त्यावर अरविंद आणि सुजय म्हणाला, जेव्हा आमची ताई इथे राबत होती तेव्हा तुम्हा दोघींनाही तिची किंमत नव्हती. ती तुमच्या डोळ्यात चळत होती, म्हणून आम्ही तिला गावच्या घरी राहण्यास सांगितले होते. पण ती अशी एकटी किती दिवस राहणार होती, म्हणून आम्ही तिचं लग्न करू. हे ऐकताच प्रियंका आणि सोनालीला आश्चर्याचा धक्काच बसला. सुनीताताई आणि त्यांचे लग्न? अरविंद म्हणाला, हो, सुनीताताईने एका अशा मुलाबरोबर लग्न केलं आहे जो मुलगा सुशिक्षित आहे, सुसंस्कारी आहे, चांगला नोकरीला आहे, शिवाय तेवढाच तो कुटुंब वत्सल देखील आहे. त्यामुळे त्या दोघांचा संसार अगदी राजा राणीच्या संसारासारखा सुरू आहे. आता ती तुमच्या मुलांना घ्यायला येणार नाही. त्यावर प्रियंका आणि सोनाली दोघीही म्हणाल्या, हवं तर आम्ही तिकडे जाऊन सुनीताताईंची माफी मागतो, पण आम्हाला त्यांच्याच आधाराची गरज आहे.
प्रियंका आणि सोनाली दोघीही सुनीता राहत असलेल्या तिच्या सासरच्या घरी गेल्या आणि तिच्या समोर हात जोडून म्हणाल्या, ताई, तुम्ही घरात असताना आम्हाला तुमची किंमत समजली नाही. तुम्ही काम करत असताना सुद्धा आम्हाला नेहमी असंच वाटत होतं की तुम्ही घरात एक अडचण आहात आणि ही अडचण घरातून लवकरात लवकर दूर व्हावी असंच आम्हाला वाटत होतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला आणि घरातून बाहेर काढण्यात यशस्वी झालो. त्यानंतर आम्ही आमच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी पैसे देऊन बायका ठेवल्या, परंतु पैसे देऊन सुद्धा तुमच्या एवढी आमच्या मुलांची काळजी आणि घर काम आजपर्यंत कोणीच केलं नाही. उलट त्यांच्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागतो आहे. आम्हा नवरा बायकोंमध्ये भांडणं होऊ लागली आहेत. घरातील वातावरण खराब झालं आहे. त्यामुळे आम्ही दोघी तुमच्या समोर पदर पसरतो, तुम्ही पुन्हा एकदा घरी चला. त्यावर सुनीता अगदी नम्रपणे म्हणाली, तुमची गैरसोय होत आहे हे मला समजत आहे, परंतु त्यावेळी मी एकटी होते. आता माझं लग्न झालं आहे. आता तिकडे येऊन राहणे मला शक्य नाही. आपल्या नंदेचे सुनीताचे असे बोलणे ऐकल्याबरोबर प्रियंका आणि सोनाली गयावया करत म्हणाल्या, ताई, तुम्ही काहीतरी मार्ग काढा, पण तुम्ही आमची मुले मोठी होईपर्यंत तरी आमच्या सोबतच राहायला चला. सुनीता विचार करू लागली, आता काय करावे काहीच कळत नाही. माझ्या भावांच्या संसारात विघ्न येत आहेत, पण ती दूर करण्यासाठी मी माझा संसार सोडावा का? आता असं करणं कितपत योग्य आहे हाच विचारात सुनीता बुडालेली होती. पण दुसरीकडे सुनीताचा नवरा प्रशांत आपल्या खोलीतून त्या तिघींचे बोलणे ऐकत होता. सुनीता विचार करायला लागल्याबरोबर प्रशांत बाहेर आला आणि म्हणाला, तुम्हा तिघींचे बोलणे मी ऐकले आहे. तुमची मागणी रास्त आहे, परंतु सुनीता आता माझी बायको असल्या कारणाने ती तुमच्या घरी जास्त दिवस राहायला येऊ शकत नाही. पण ही गोष्ट जरी शक्य नसली तरी माझ्याकडे या सर्व गोष्टींवर एक तोडगा आहे. प्रशांत पुढे अगदी नम्रपणे म्हणाला, आपल्या माणसांना अडचणीच्या काळात आपणच मदत करायला हवी आणि यालाच तर माणुसकी असे म्हटले जाते. सर्वजण आता प्रशांतचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होते. प्रशांत यावर कसा तोडगा काढतोय याचे सर्वांना आश्चर्य वाटत होते, कारण यावर तोडगा निघणे शक्य नाही असे सर्वांना वाटत होते. तेवढ्यातच प्रशांत म्हणाला, सुनीता तुमच्या घरी येऊन राहू शकत नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी आम्ही तुमच्याजवळ एखादं घर घेऊन राहू शकतो आणि त्या घरात राहून सुनीता तुमच्या मुलांचा सांभाळ करू शकते. फक्त त्यासाठी तुमच्या बिल्डिंग मध्ये किंवा तुमच्या मजल्यावर एखादे घर भाड्याने का होईना उपलब्ध होईल का याची चौकशी करावी लागेल. प्रशांतने सांगितलेला तोडगा सुनीतासह घरातील सर्वांनाच आवडला. मग लगेचच अरविंद आणि सुजयने आपल्या जवळ असे एखादे घर आहे का याची चौकशी केली. तेव्हा त्यांना समजले की आपल्या शेजारी राहणारे बोहीर काका, जे 2 महिन्यापूर्वी सरकारी सेवेतून निवृत्त झाले आहेत आणि ते आता त्यांचं राहतं घर सोडून कायमच्या आपल्या गावी जाणार आहेत. ही बातमी मिळताच दोन्ही भावांनी लगेचच बोहीर काकांची भेट घेऊन त्यांचे घर आपल्या सुनीताताईंसाठी राहण्यासाठी मिळेल का याची चौकशी केली. त्यावर बोहीर काका म्हणाले, अरे अरविंद आणि सुजय, मी हे घर विकण्याचाच प्रयत्न करत आहे. एकदा का हे घर मी विकलं की मी गावी जायला मोकळा. मग काय, लगेचच ते घर घेण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली. ठरलेल्या किमतीमध्ये प्रशांतने स्वतःच्या हिमतीवर बोहीर काकांचं घर विकत घेऊन सुनीता आणि तो तिथे राहायला आला. त्यानंतर सुनीताने आपलं घर सांभाळून पूर्वीप्रमाणेच ते आपल्या भावांच्या मुलांची काळजी घेऊ लागले. त्यांना वेळेवर स्कूलमध्ये सोडणे, परत घेऊन येणे एवढंच नाही तर त्यांचा अभ्यास घेणे, हे सर्व जबाबदारी सुनीताने स्वतःवर घेतली. तेव्हा कुठे सुनीताच्या दोन्ही भावांच्या घरातील भांडणे बंद होऊन सर्वजण आनंदाने जगू लागले. एक दिवस सर्वजण बसलेले असताना पुन्हा एकदा प्रियाने सुनीताची माफी मागितली आणि म्हणाली, ताई, मला माफ करा. मी खूप वर्षे ही गोष्ट सर्वांपासून लपून ठेवली, अगदी अरविंद पासून सुद्धा. खरं तर तुमचे माझ्यावर आणि अरविंदवर खूप उपकार आहेत. आमचे लग्न व्हावे म्हणून आमच्या नकळत तुम्ही माझ्या बाबांना भेटलात आणि त्यांचं मन जिंकलत, म्हणून आमचं लग्न होऊ शकले. नाहीतर माझ्या बाबांचा प्रेम विवाहाला नकार होता. पण अशक्य अशी वाटणारी गोष्ट तुम्ही आमच्यासाठी सहज शक्य करून दिलीत. आपली बायको प्रियंकाचे हे बोलणे ऐकल्याबरोबर अरविंदला सुद्धा धक्काच बसला. तो म्हणाला, प्रियंका, तू हे काय म्हणत आहेस? आपलं लग्न व्हावं म्हणून ताई तू स्वतः तुमच्या घरी गेली होती? हो अरविंद, सुनीताताई स्वतः आमच्या घरी गेल्या होत्या. मग एवढी मोठी गोष्ट तू आज सांगत आहेस? हो अरविंद, कारण मला असं वाटत होतं की आपलं लग्न ठरवण्यात ताईचा मुलाचा वाटा आहे. हे मी तुला, इतरांना सुद्धा सांगितले असते तर सतत मला त्यांच्या दबावाखाली राहावे लागले असते, असेच मला वाटत होते. म्हणून मी ही गोष्ट आजपर्यंत लपवून ठेवली.
परंतु ताई कशा आहेत, त्यांच्या हृदयामध्ये आपल्या माणसांविषयी किती माया आहे याची जाणीव मला आता झाली आहे. म्हणून आजपासून सुनीताताई माझ्या फक्त ताई नाहीत तर आई सुद्धा आहेत. आपल्या बायकोच्या अशा बोलण्यावर अरविंद लगेच म्हणाला, हो प्रियंका, तू अगदी बरोबर बोलत आहेस. ताई ही आपल्या सर्वांसाठी आईच आहे. आई ज्या प्रकारे स्वतःच्या पदराखाली आपल्या कुटुंबाला ठेवून सतत त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेते, हेच काम आजपर्यंत ताईने केलं आहे. खरंच तिचं कर्तृत्व एखाद्या आईला लाजवेल असं आहे. त्या दिवसापासून सर्वजण फक्त एकत्र नाही तर सुनीताच्या विचारांनी सुखाने आपले आयुष्य जगू लागले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आई स्वरूप असलेल्या सुनीताताईच्या कर्तृत्वाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि ही कौटुंबिक पण हृदयाला स्पर्श करणारी कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.